आपण पाहिलं तर तरुणांच्या खूप मोठ्या अपेक्षा आता सरकारकडून आणि एकंदरीत व्यवस्थेकडून आहेत आणि त्या अपेक्षा पूर्ण करणं हे सरकारला आणि व्यवस्थेला शक्य नाही. आणि त्याच्यामुळे निश्चितपणाने जे आहे ते अशा पद्धतीचं जे व्यासपीठ तयार होतं त्या व्यासपीठावर मोठ्या पद्धतीने प्रतिसाद मिळतो आहे. परंतु हा प्रतिसाद जसा सत्ताधाऱ्यांना इशारा आहे तसा तो विरोधकांनाही इशारा आहे. कारण या देशामधील विरोधी लोकांकडे जाण्यापेक्षा ते जर एका तिसऱ्या व्यासपीठावर जात असतील तर याचं मला असं वाटतं की विरोधकांनी देखील याचं जाण ठेवली पाहिजे, जाणीव समजून घेतलं पाहिजे. हा प्रश्न काय फक्त कोणाच्या तरी विरुद्ध किंवा कोणाच्या तरी बाजूनी असं त्याला स्वरूप न देता, कारण असं कुठलंही व्यासपीठ तयार झालं की विरोधक खुश होतात. त्यांना असं वाटतं की आता बघा सरकारच्या विरुद्ध वातावरण तयार होतंय. सरकारच्या विरुद्ध तयार होत असतं, वातावरण तयार होत असताना ते लोक तुमच्याकडे येत नाहीये तर तिसऱ्या कोणत्या तरी व्यासपीठाकडे जात आहे. याचं तरी मला असं वाटतं की थोडंसं चिंतन हे विरोधकांनी देखील केलं पाहिजे.